अरे सुटणार मासा ऐक सुटला. सकाळ सकाळी मित्र आपला का नाही ऑफिसवरनं आलाय. हेल्मेट तीन घालून ऑफिसची बॅग. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. कोल्हापूर फिशिंग विथ ऋतुराज. आज आपण फिशिंगला गेलो होतो आणि बघू शकताय गोट्या कामावरनं आलाय. मी त्याला फोन केला, आपल्याला मासा हुकअप झालेला आणि आपल्याला तो बाहेर काढता येत नव्हता कारण की अडचणीच्या ठिकाणी होता आणि एकटा मासा मी बाहेर काढायला गेलो असतो तर तो सुटला असता. व्हिडिओत पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला सेटअप बघू शकताय. आज आपण स्पून फिशिंग आणि फ्रॉगवरती स्नेकहेडसाठी ट्राय करणार आहे. आपला सेटअप बघा. हे फ्रॉग आहेत आपले आणि हा आहे स्पून 35 ग्रॅमचा आहे, 45 ग्रॅमचा दोन्ही आहेत. 45-35 दोन्ही ग्रॅमचा आहेत आणि फ्रॉग बघू शकता आपल्याकडे वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत. आणि आज आपण खेळणार आहे आपल्या फेवरेट रॉडवर जो ऑल सीझन स्वस्तात मस्त आहे. बघू शकताय क्रोकोडाईल आणि आपला रॉड योलोचा स्नायपर आणि अनेक सेटअप आहे आपल्याकडं. एक रील आहे आपल्याकडं योलोचीच आहे आणि हा रॉड आहे आपल्याकडं लुकानाचा. बघूया आपण आज ट्राय करूया मरळसाठी. बघूया काय आपल्याला कॅचेस होतात काय. मित्रांनो, फिशिंग करताना सावधानीनं करा कारण की बघू शकताय तापाची कात आहे. कमीत कमी 5 ते 6 फूट लांब इतकी मोठी ही कात आहे. त्याने साप किती मोठा आहे तुम्ही विचार करू शकता. हा आपला स्पॉट आहे मित्रांनो आणि बघू शकताय सगळं हा मरळीचा स्पॉट आहे. बघू शकता ही झाडी साईडला सगळ्या ह्या मरळ आहे. पण आत्ता एक पण अटॅक करना त्यामुळं आम्ही स्पूनला ट्राय करालो आहे. बघू शकता आजची आपली जागा. सकाळ सकाळी आपण आलो आहे 7 वाजता बरोबर फिशिंगच्या स्पॉटला आपण आलेलो आणि आपल्याला आपण पहिला फ्रॉगवरती ट्राय केलं पण आपल्याला काय कॅचेस झाले नाहीत, फ्रॉगवरती अटॅक झाले नाहीत. मित्रांनो, आपल्याला फर्स्ट कॅचमध्ये मासा लागला आहे पहिल्या चमच्याला आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की अडचणीच्या ठिकाणी आपल्याला परत मासा गावला आहे आणि उतरायचा प्रॉब्लेम आहे आणि चमचा त्याच्या पाठीत बरोबर घुसला आहे. आता बघूया आपण कशा पद्धतीनं तो मासा काढायचा आहे. ही रॉड धर जरा, तू उतरणार खाली धर की रॉड धर फक्त 1 सेकंद. रॉड फक्त मी हलवली किती तडपडणार आहे हलवू नकोस तू. तेच म्हणून म्हणाले थांब तसंच हाय शुद्ध थांबा. सोड सोडलं. आमचा पळाला आलाय देऊ. बघू शकताय कशा प्रकारे मासा लागला आपल्याला. पण मासा लागणं ही सोपी गोष्ट आहे पण मासा बाहेर काढणं ही अवघड गोष्ट आहे. मासा तर सुटणार. आणि आपण कशा पद्धतीने तो बाहेर काढतोय हे तुम्ही नक्की बघा. आपण एक जुगाड केला आहे मित्रांनो. आपल्याकडं काठी होती तिथं साईडला, त्या काठीला आपण खुडकळ बांधला आहे आणि तो मासा बाहेर काढायचा प्रयत्न करालोय. गोट्या त्या हालचाल करणार आहे, तडफोडतोय तोंडाला घातल्यावले. उतर
अरे उतरा जागाच नाही अरे डायरेक्ट उभार की पाण्यात, तुला मग वडून कुठं आणायला लागणार माहिती नव्हतं त्याला. कपडे काढ आणि पाण्यात उतर. अरे पाण्यात बघू शकता आपण कशा पद्धतीनं जुगाड केला आहे आणि त्याच्या साहाय्यानं आपण मासा बाहेर काढायचा प्रयत्न करालोय. अरे सुटणार मासा सुटला. बघा शकताय जुगाड आपला सक्सेसफुल झाला आणि गळत अडकला आहे. गळ घुसलाय? ह्याच्यात काय कुठं घुसलाय? मासा बाहेर काढायचा आपण प्रयत्न करालोय. एक खाली उतरून काढ, उतरून काढ. वस्तू वापरत असते. हात दे मला, थांब सोड, थांब सोड आता. हां उठ की तू, तसं उठ. जा तू पुढं. बघू शकताय आपण मासा बाहेर काढला आणि त्याला गळ बघा कुठं घुसलाय बघा, त्याच्या पाठीमध्ये घुसलाय बरोबर. कंबरला चकली मार. साईडला घे, साईडला ठेव. हो ना, साईज बघू शकताय. मस्तपैकी ऋतुराजला सकाळ सकाळी मला कामावरून येताना बोलला लागला हुक, जरा डेंजरस पीस लागलाय. मित्रांनो, आजची शिकार बघू शकताय. आपण फिशिंगला आलेलो. सकाळ सकाळ आपल्याला मासा पहिल्याच चमच्याला, आपण पहिल्यांदाच हे टाकलेला आणि पहिल्या ह्याच्यातच आपल्याला गावला आहे. साईज बघू शकताय, शिवडा. आपण आलेलो मरळीला आलेलो. मरळीसाठी पण ट्राय करायचा आता, बघूया काय होते काय. शिवडा तर लागला आपल्याला स्पूनवर. बघू शकताय साईज. हा फ्रॉग आपण ट्राय करायचा आहे. आपण फ्रॉग लावला आहे मित्रांनो आणि अशा अडचणीच्या ठिकाणी कास्ट करायचं म्हणजे खरोखर अवघड असते. बघू शकता झाडी किती वाढल्यात आणि सकाळ सकाळी थंडी एक वाजते आणि ऊन एक आहे, त्यामुळं खूप वेळ झाला आहे कास्ट करालो आहे. पण मरळ काय अटॅक करणं झाल्या. मरळ पकडायची टायमिंग एकतर सकाळी पहाटे लवकर आणि संध्याकाळी, या 2 टायमिंगला मरळ खरोखर ॲग्रेसिव्ह असते, पण अटॅक काय करेन झाल्या. आणि आत्ता वाजलेच 8:20 झाल्यात आणि आपण 7ला आलो होतो. फिशिंग करायसाठी बरोबर सकाळ सकाळ आलो आहे आणि बघू शकताय आत्ता 8 वाजल्यात आणि ऊन पण वाढाले भरपूर. त्यामुळं आत्ता आपण स्टॉप करणार आहे. जास्त वेळ आपल्याला करायची नव्हती फिशिंग. आपण सकाळी फक्त मरळीसाठी आलेलो. मरळी काय अटॅक करणं झाल्यात, त्यामुळं आपण बास करूया. आपल्याला एकच मासा लागला आहे शिवडा, त्यावरती आपण बास करूया आता. आपल्याला हा एकच मासा लागला. आपण घरी जात आहे कारण की टायमिंग पण झालं. नक्की भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.